मंडळीनो, धोंडास म्हणजे काय ही जी 90 दशकातली मुलं आहेत ना त्यांना या नक्कीच माहिती असतं. नमस्कार मंडळी, मी शैलू आणि आज पाटील काकी तवशापासून मस्तपैकी धोंडाच बनवणारा सज्जत. कारण त्यावेळी काय भेटतच नव्हता. भात जेव्हा आपण कापायचे ना त्यावेळी एक काहीतरी तेव्हा मरणाची भूक लागा आणि अशा वेळी काकी काय बनवायची तवशापासून. धोंडाच बनवायचा. तर काकी त्यावेळी तवशापासून धोंडाच बनवायची आणि होय. तीच रेसिपी आता आपल्याला बघूची आहे, जी ज्यावेळी त्यावेळी आम्ही बघितली आहे धोंडास. जुनी पद्धत. आणि ही जुनी पद्धत आहे धोंडास बनवायची. आणि या काकडीपासून आपण बरेचसे पदार्थ बनवतात. धोंडास परत काय वडे घालायचं. आंबोळ्या असे बरेच काय. पण आता आपण धोंडासची रेसिपी बनवूया. चला तर सुरुवाती काकीन तांदूळ गरम करून खलबत्त्यात कुटून घेतल्या आणि त्यानंतर तवसा मस्तपैकी किसून घेतल्या. किसून झाला तवसा एका टोपात ठेवून चुलीवरती शिजत ठेवला आणि त्यानंतर त्याच्यात तांदूळ, हळद आणि साखर टाकून खोबरा टाकून गरम करत ठेवल्या. हे पण आता वाटून घ्यायचे. नाही तांदळाने मागणं भाजत होतं. अच्छा, आता अजून परत भाजायचे. शेंगदाणा नाही त्यात घालायचं. डायरेक्ट टाकायचे ना. डायरेक्ट टाकायचं. धोंडाच काही वेळा शिजल्यानंतर काकीन हळदीचा पान काढून त्या टोपावरती मारला आणि वरती ताटली ठेवून त्या परत एकदा शिजत ठेवल्या. फायनली म्हणजे अशा प्रकारे बनली आमची तवशापासून धोंडासाची रेसिपी. आणि तुमका जर संपूर्ण व्हिडिओ बघूचा असतात ना तर SM मालवणी या माझ्या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केले. तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत मी धोंडाच खाते.